नमस्ते मुलांनो, मागील भागामध्ये आपण बालभारती भाग 2 यामध्ये गणित विषयाचा अभ्यास केला होता आणि त्यामध्येच आपण प्रकरण 5 अपूर्णांक या घटकाचा अभ्यास केला होता। या घटकामध्ये आपण घटकांचा अभ्यास केल्यानंतर त्यातील काही संकल्पना समजून घेतल्या होत्या आणि त्यावरच आधारित त्यानंतर आपण सराव प्रश्न सोडवले होते। तर बघा मुलांना, सराव प्रश्न सोडवून झाल्यावर आपल्याला याच पाठावर आधारित एक खेळ खेळायचा आहे। आज आपण त्या घटकांवर आधारित काही प्रश्न सोडवणार आहोत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला एक खेळ खेळायचा आहे। तर आपण खेळायला सुरुवात करूया मुलांनो। बघा, जसं मागील काही भागांमध्ये आपण पाहिलं की वेगवेगळे खेळ आपल्याला दिसत होते आणि आपण खेळलो होतो, त्याच पद्धतीने इथेही 5 खेळ दिसत आहेत स्क्रीनवर आणि आपल्याला आज 5वा जो खेळ आहे म्हणजे गणपती बाप्पा आणि मोदक असा हा खेळ आहे आणि हा खेळ आपल्याला आज खेळायचा आहे। तर बघा, या खेळामध्ये सुरुवात करताना मी सांगणार आहे तुम्हाला की हा खेळ कसा खेळायचा आहे। काही प्रश्न आपल्या समोर असणार आहे स्क्रीनवर आणि त्या प्रश्नांची आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत। त्या पर्यायांपैकी एकच उत्तर बरोबर असणार आहे आणि ते बरोबर उत्तर आपल्याला काय करायचंय, शोधायचं आहे। तर बघा, जे उत्तर आपलं असणार आहे ते आपल्याला इथे 4 रंगांच्या मोदकांमध्ये दिलेलं आहे। जर आपलं उत्तर बरोबर असेल मुलांनो, तर ते मोदक गणपती बाप्पाला दिला जाणार आहे आणि म्युझिक वाजणार आहे। तर आणि जर आपलं उत्तर चुकीचं असेल तर नक्कीच गणपती बाप्पा ते मोदक स्वीकारणार नाहीये। अशा पद्धतीचा हा खेळ आपल्याला खेळायचा आहे। आपण खेळायला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे। 2/3 या अपूर्णांकाशी सममूल्य व 15 असणारा अपूर्णांक टिंबटिंब आहे। बघा, आपण अपूर्णांकांचा अभ्यास केला होता, त्यामध्ये समछेद, भिन्नछेद, अपूर्णांक, लहान मोठेपणा अशा सर्वच घटकांचा संकल्पनांचा अभ्यास केला होता। तर त्यावरच आधारित हा प्रश्न आहे। बघा, प्रश्नांना आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे। लाल रंगाचा जो मोदक आहे त्याचा पर्याय आपल्याला दिलेला आहे 11/15। पर्याय क्रमांक 2 आपल्याला दिलेला आहे 20/15। पर्याय क्रमांक 3 आपल्याला दिलेला आहे मुलांना 15/15 आणि चौथा पर्याय आपल्याला दिलेला आहे 10/15। तर बघा, या 4 पैकी काय उत्तर असेल ते तुम्ही मला सांगायचंय मुलांना पटापट। 2/3 या अपूर्णांकाशी सममूल्य व 15 असणारा अपूर्णांक म्हणजे छेद आपल्याला दिलेला आहे की 15 आहे, मग याच्याशी सममूल्य असणारा अपूर्णांक कोणता आहे ते आपल्याला शोधायचं आहे। अगदी बरोबर मुलांना, पर्याय क्रमांक 4 म्हणजे 10/15 हे उत्तर अगदी बरोबर आहे। आपलं उत्तर आपण बघूया बरोबर आहे की नाही। आपण पिवळ्या रंगाचा मोदक गणपती बाप्पांना देणार आहोत। बघा, व्हेरी गुड, गणपती बाप्पांनी मोदक दिलेला आहे आणि तो मोदक त्या मुलाने खाल्लेला आहे। अशा पद्धतीचा हा खेळ आहे। नक्कीच तुम्हाला मजा येत असेल। आपण पुढचा प्रश्न पाहूया मुलांना। या अपूर्णांकाच्या अंश व छेद यांची निमपट केली असता टिंबटिंब अपूर्णांक मिळतो। म्हणजे हा अपूर्णांक मिळतो। ते इथे अंश आणि छेद, बघा, अंश आणि छेद यांची निमपट केल्यावर आपल्याला जो अपूर्णांक मिळणार आहे तो आपल्याला शोधायचा आहे। तर बघा, पर्याय आपल्याला पहिला दिलेला आहे लाल रंगाचा जो मोदक आहे म्हणजेच पर्याय आहे 4/2। हिरव्या रंगाचा मोदक आहे, पर्याय आहे 2/1। तिसरा पर्याय आहे 1/2 आणि चौथा पर्याय आहे 1/4। तर मुलांना, काय उत्तर असेल याचं? काय वाटतं तुम्हाला? सांगा, चला पटापट उत्तर द्यायची आहे की काय उत्तर असेल याचं। बघा, अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 3 म्हणजेच 1/2 हे उत्तर अगदी बरोबर आहे। निळ्या रंगाचा मोदक, बघा, गणपती बाप्पांनी दिलेला आहे। इथे चुकून आपल्याला पिवळा कलर दिसत आहे, पण निळ्या रंगाचं उत्तर अगदी बरोबर होतं। पुढचा प्रश्न पाहूया मुलांना। 9/2 अधिक 10/3। बघा, इथे छेद वेगळे आहेत आणि आपल्याला अपूर्णांकांची बेरीज करायची आहे। तर आपल्याला पर्याय दिलेला आहे मुलांना। पहिला पर्याय आहे 47/6। पर्याय क्रमांक 2 आहे 52/6। तिसरा पर्याय आहे 28/6 आणि चौथा पर्याय आहे 32/6। तर या 4 पर्यायांपैकी एक आपलं उत्तर असणार आहे मुलांना। तर आपल्याला उत्तर शोधायचं आहे की काय उत्तर असेल आणि गणपती बाप्पा आपल्याला त्या मुलाला मोदक देणार आहे। कुठल्या रंगाचा मोदक असणार आहे? अगदी बरोबर, बघा, पर्याय क्रमांक उत्तर तुम्ही अगदी बरोबर दिलेलं आहे। पर्याय क्रमांक 1 म्हणजेच 47/6 हे उत्तर अगदी बरोबर आहे। बघा, पुढचा प्रश्न पाहूया मुलांना। 10ची 1/2 पट म्हणजे किती? आता बघा, आपण पट काढतो म्हणजेच काय करतो,
की आपण 10ची पाढा, बरोबर. तर आपण 10ची पट म्हणजे 1/2 पट म्हणजे किती ते आपल्याला शोधायचं आहे. तर बघा पहिला पर्याय आपल्याला दिलेला आहे मुलांना 10, दुसरा पर्याय आपल्याला दिलेला आहे मुलांना 5, तिसरा पर्याय आपल्याला दिलेला आहे 15 आणि चौथा पर्याय आपल्याला दिलेला आहे 20. तर बघा या 4 पर्यायांपैकी एक उत्तर आपलं असणार आहे. तर काय उत्तर असणार आहे मुलांना शोधायचंय आपल्याला. बघा 10ची 1/2 पट काढायची. आपण अशा पद्धतीचं गणित नक्कीच सोडवलेलं आहे. बघा 10ची पट म्हणजेच काय येणार आहे, 1/2 पट म्हणजेच काय येणार आहे, 10चे अर्धा, बरोबर. म्हणजेच उत्तर काय असणार आहे मुलांना 5. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे तुम्ही, पर्याय क्रमांक 2. बघा म्युझिक वाजते आहे म्हणजे आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. 3/4 वजा 2/3. बघा 3/4 आहे आणि वजाबाकी करायची आपल्याला अपूर्णांकांची. 3/4 वजा 2/3. आपण पर्याय उत्तरांमध्ये पाहणार आहोत. पहिला पर्याय आहे 4/12, दुसरा पर्याय आहे 10/12, तिसरा पर्याय आहे 2/12 आणि चौथा पर्याय आहे 1/12. तर मुलांनो काय उत्तर असणार आहे याचं बघा, विचार करा, सोडवून बघा, नक्कीच तुम्हाला उत्तर मिळालं असेल. अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 4 1/12 अगदी बरोबर उत्तर आहे मुलांना. आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. परत आपल्याला वजाबाकीचाच प्रश्न आलेला आहे मुलांना. 23/4 वजा 14/3. बघा 23/4 आणि 14/3 या दोन अपूर्णांकांची आपल्याला वजाबाकी करायची आहे. पर्यायांमध्ये उत्तरांमध्ये आपल्याला पहिला पर्याय दिलेला आहे 6/12, पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे 3/12, तिसरा पर्याय आपल्याला दिलेला आहे 48/12 आणि चौथा पर्याय आपल्याला दिलेला आहे 11/12. तर काय उत्तर असेल याचं बघा मुलांनो, विचार करा. अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 2 म्हणजेच 3/12 हे उत्तर अगदी बरोबर आहे. बघा पर्याय क्रमांक 3. बघा पुढचा प्रश्न पाहणार आहोत मुलांना 7वा. आपल्याला प्रश्न दिलेला आहे टिंब हे सममूल्य अपूर्णांक नाही. बघा आपल्याला आता सममूल्य अपूर्णांक नाही आहेत ते शोधायचे आहेत. आपल्याला पर्याय दिलेला आहे. पहिला पर्याय आपल्याला दिलेला आहे मुलांना 1/3 व 2/6. हे दोन अपूर्णांक सममूल्य अपूर्णांक आहेत की नाही ते शोधायचं आहे. त्यानंतर पुढचा जो पर्याय आहे 2 नंबरचा तो आहे 2/5 व 4/7. पुढचा तिसरा जो पर्याय आहे तो आहे 2/3 व 4/6 आणि चौथा आपला शेवटचा पर्याय आहे 8/10 आणि 4/5. तर या 4 पर्यायांपैकी काय उत्तर असणार आहे मुलांना सांगायचंय की यातलं सममूल्य अपूर्णांक नाही आहेत हे शोधायचं आहे मुलांना. अगदी बरोबर मुलांना, एकदम बरोबर उत्तरं दिलेली आहेत तुम्ही. तुम्हाला हा टॉपिक नक्कीच समजला आहे, ते कळतं आहे. पर्याय क्रमांक 2 बघा 2/5 व 4/7 हे पर्याय सममूल्य अपूर्णांक नाहीत. पुढचा प्रश्न पाहूया. 3/5 व 5/8 या अपूर्णांकाचे टिंब हे समछेद अपूर्णांक आहेत. बघा मुलांना आपल्याला समछेद अपूर्णांक शोधायचे आहेत. कसले, तर 3/5 व 5/8. तर बघा पहिला पर्याय आपल्याला दिलेला आहे 6/8 व 5/8. पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे आपल्याला 4/3 व 2/3. पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे 6/8 व 2/3. पर्याय क्रमांक चौथा दिलेला आहे 4/3 व 5/8. तर बघा मुलांनो यामध्ये कुठलं उत्तर असणार आहे ते आपल्याला शोधायचं आहे. कुठला मोदक आपल्याला गणपती बाप्पा देणार आहे ह्या मुलाला ते आपण शोधूया. नक्कीच उत्तर तुम्हाला माहिती असतील, तुम्ही सांगायची आहेत पटापट. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे मुलांनो, व्हेरी गुड. खूप जणांनी उत्तर बरोबर दिलेली आहेत. पर्याय क्रमांक 1 म्हणजे 6/8 व 5/8 अगदी बरोबर उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत मुलांना. 9वा प्रश्न आहे 5ची 3 पट म्हणजे किती. बघा आता पट म्हणजेच नक्कीच माहिती आहे मुलांना की पाढा तयार करायचा आहे आपल्याला, पाढा लिहितो आपण, बरोबर. तर 5ची 3 पट म्हणजे किती. तर बघा
पहिला पर्याय दिलेला आहे 15, दुसरा पर्याय दिलेला आहे 10, तिसरा पर्याय आहे 25 आणि चौथा पर्याय आहे 50. तर बघा 5 ची 3 पट म्हणजेच 5 गुणिले 3 बरोबर 5 त्रिक 15. अगदी बरोबर उत्तर आहे मुलांना पर्याय क्रमांक 1 15. व्हेरी गुड, मस्त उत्तर देताय तुम्ही. नक्कीच तुम्हाला हा खेळ खेळायला मजा येत असेल. आपण पुढचा शेवटचा प्रश्न पाहणार आहोत मुलांनो. 3/2 अंशाधिक अपूर्णांकाचे रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकांमध्ये डॅश डॅश येते. तर या रिकाम्या जागेवर आपल्याला उत्तर लिहायचं आहे. यापैकी आपल्याला अंशाधिक अपूर्णांक दिलेला आहे आणि त्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकांमध्ये रूपांतर करायचं आहे. पहिला पर्याय दिलेला आहे मुलांना 2.2/1, दुसरा पर्याय दिलेला आहे 4.1/2, तिसरा पर्याय दिलेला आहे मुलांना 1.1/2 आणि चौथा पर्याय आपल्याला दिलेला आहे मुलांना 6.1/2. तर नक्कीच या 4 पैकी एक उत्तर आपल्याला माहिती असेल. नक्कीच तुम्ही ते सोडवून बघायचं आणि सांगायचे की काय उत्तर असेल मुलांनो. व्हेरी गुड, पटापट उत्तर सांगायची मुलांनो. अगदी बरोबर पर्याय क्रमांक 3 1.1/2 हे उत्तर तुम्ही सगळ्यांनी अगदी बरोबर दिलेलं आहे. व्हेरी गुड. बघा अशा पद्धतीने हा खेळ आपण खेळलेलो आहोत. गणपती बाप्पा आणि मोदक असा हा खेळ होता. नक्कीच हा खेळ तुम्हाला आवडला असेल. व्हेरी गुड. तर बघा मुलांनो, आज आपल्याला काय करायचं की याच पाठावर आधारित काही प्रश्न आणि उत्तरं दोन्ही दिलेली आहेत. तर ती प्रश्न उत्तरं आपल्याला काय करायची, समजून घ्यायची मुलांनो. तर आपण आता प्रश्न उत्तरांना सुरुवात करूया. बघा मुलांनो, पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे. दिलेल्या अपूर्णांकाचे समछेद अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. आपल्याला काही अपूर्णांक दिलेले आहेत आणि त्याचं समछेद अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. आता बघा समछेद म्हणजे नक्कीच तुम्हाला आठवत असेल मुलांनो की समान छेद करायचे आहे. बघा पहिला अपूर्णांक आपल्याला दिलेला आहे 3/4 व दुसरा अपूर्णांक आपल्याला दिलेला आहे 5/8. तर बघा मुलांनो, अशा पद्धतीचं गणित आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला काय करायचं आहे तर समछेद करायचे आहे, समान छेद करायचे आहेत. आपण याचं उत्तर पाहूया मुलांनो आणि समजून घेऊया. बघा रीत दिलेली आहे मुलांनो. 3/4 व 5/4 या अपूर्णांकाचे छेद 4 व 8 आहे. तर बघा मुलांनो, यातील 4 ने 8 ला भाग जातो. बघा मुलांनो, इथे चुकून हा दिलेला आहे, इथे 5/8 आहे. ओके, तर ते चुकून झालेलं आहे. आपण ते समजून घेऊया आणि पुढे सोडवूया गणित. कशा पद्धतीने गणित सोडवलेलं आहे ते समजून घेऊया. तर बघा 3/4 व 5/8 या अपूर्णांकाचे छेद किती आहेत, 4 व 8 आहेत. यातील 4 ने 8 ला भाग जातो. 3/4 या अपूर्णांकाचे छेद 8 असलेल्या सममूल्य अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया. तर बघा आपल्याला इथे ऑलरेडी 8 दिलेला आहे छेदस्थानी. मग आपण फक्त या अपूर्णांकाचे काय करायचे आहे, छेद बदलायचे आहेत. म्हणजेच 3/4 बरोबर 3 गुणिले 2 4 गुणिले 2. आता इथे आपण 4 गुणिले 2 का केले तर आपल्याला 8 मिळणार आहे. म्हणून आपण इथे 4 गुणिले 2 करणार आहोत. खाली 2 ने गुणलेत म्हणून आपण वरती अंशाला सुद्धा 2 नेच गुणायचं आहे. म्हणून 3 दुने 6 आणि 6/8 हे उत्तर आलेलं आहे. बघा मुलांनो, 3/4 बरोबरच किती आहे, 6/8. म्हणजेच उत्तरामध्ये 3/4 व 5/8 या अपूर्णांकाचे 6/8 व 5/8 हे समछेद अपूर्णांक आहे. नक्कीच तुम्हाला मुलांना हे समजलं असेल की आपण कशा पद्धतीने समछेद अपूर्णांकांमध्ये रूपांतर करतो. आपण पुढचा प्रश्न पाहूया मुलांनो. बघा आता पुढे सेम दुसऱ्या प्रकारचं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. त्यामध्येही आपल्याला काय करायचं मुलांना, समछेद अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. तर बघा पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे, पहिला अपूर्णांक आपल्याला दिलेला आहे 7/21 आणि दुसरा अपूर्णांक आपल्याला दिलेला आहे मुलांना 3/7. तर बघा ह्या दोन अपूर्णांकांची रीत आपल्याला समजून घ्यायची की सेम मागे जसं आपण गणित सोडवलं आहे आधीचं गणित तसंच हे गणित असणार आहे मुलांना. आपण त्याच पद्धतीचं बघा इथे 21 दिलेला आहे म्हणून आपल्याला 3/7 या अपूर्णांकावर काम करावं लागणार आहे. 7 या ठिकाणी 21 येण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, 7 गुणिले 3
आता बघा छेदस्थानी 3 ने गुणलंय म्हणून वरतीही गुणायचं आहे 3 ने. मग 3 गुणिले 3 म्हणजे 9 होतात मुलांनो आणि 7 गुणिले 3 म्हणजे 21. म्हणजेच याचं उत्तर 9/21 असं येणार आहे. आपलं उत्तर बरोबर आहे की नाही आपण बघूया. अगदी बरोबर. बघा 7/21 व 3/7 याचे छेद 21 व 7 आहेत. बघा जसं मी मागे सांगितलं की 21 आणि 7 हे काय आहेत, याचे छेद आहे. तर 7 ने 21 ला भाग जातो. 3/7 चे छेद 21 असलेल्या सममूल्य अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया. याचं रूपांतर आपल्याला करायचं जसं मी मगाशी सांगितलं की 3 गुणिले 3 आणि 7 गुणिले 3. म्हणजे छेदाला जर आपण 3 ने गुणले तर वरती अंशाला सुद्धा आपल्याला 3 ने गुणायचं आहे. 7×21 आणि 3 गुणिले 3 म्हणजे 9 येतं मुलांनो. अशा पद्धतीने 3/7 म्हणजेच 9/21 होतात मुलांनो. आणि 7/21 व 3/7 या अपूर्णांकाचे 7/21 व 9/21 हे समछेद अपूर्णांक आहेत. नक्कीच मुलांना हे गणित तुम्हाला समजलं असेल. आपण पुढच्या गणिताकडे जाऊया. बघा तिसऱ्या क्रमांकाचा हा गणित दिलेला आहे. दिलेल्या अपूर्णांकाचे समछेद अपूर्णांकांमध्ये रूपांतर करा. पुन्हा त्याच पद्धतीचं गणित आहे मुलांना. तिसऱ्या नंबरचं हे गणित आहे मुलांना. 4/5 व 3/10. तर बघा मुलांना 3/10 हा ऑलरेडी इथे 10 आहे म्हणून आपल्याला या अपूर्णांकावर काम करायचं आहे. इथला छेद आपल्याला 10 आला पाहिजे. त्यासाठी आपण काय करणार आहे, 5 ने 10 ला भाग जातो म्हणून 5 गुणिले 2 बरोबर. आपण छेदस्थानी 2 ने गुणले म्हणून आपण वरतीही 2 ने गुणायचं आहे. 4 दुने 8 आणि खाली 5 दुने 10 म्हणजेच 8/10 आणि 3/10 हे समछेद अपूर्णांकामध्ये रूपांतर केलेलं आहे. बघा नक्कीच तुम्हाला हा प्रश्न कळाला असेल की आपण काय केलं. याचे छेद 5 व 10 आहेत. 10 असलेल्या सममूल्याने म्हणजे 5 ने 10 ला भाग जातो म्हणूनच आपल्याला 4/5 अपूर्णांकावर काम करताना 5 गुणिले 2 आणि 7 गुणिले 2 अशा पद्धतीने 8/10 हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. नक्कीच तुम्हाला हा प्रश्न सुद्धा समजला असेल. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया मुलांनो. दिलेल्या अपूर्णांकाचे समछेद अपूर्णांकात रूपांतर करा. सेम अशाच पद्धतीचं हे उदाहरण आहेत. 3/8 व 5/16. तर बघा मुलांनो 3/8 व 5/16 यामध्ये सुद्धा आपल्याला 3/8 या संख्येवर काम करायचं आहे. या अपूर्णांकावर काम करायचंय. 8 ने 16 ला भाग जातो मुलांनो म्हणून आपण काय करणार आहे, 8 गुणिले 2 8 दुने 16. आपण खाली अंश छेदाला जर 2 ने गुणलो तर वरती अंशाला सुद्धा आपल्याला 2 ने गुणायचा आहे. अशा पद्धतीने 3 दुने 6 म्हणजे 6/16 आणि 5/16 हे समछेद अपूर्णांक आपल्याला रूपांतर केलेलं उत्तर मिळत आहे. बघूया आपण. अगदी बरोबर मुलांनो. बघा 3/8 व 5/16 यांचे 8 व 16 हे छेद आहेत. 8 ने 16 ला भाग जातो. 3/8 चे 16 छेद असलेल्या सममूल्य अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया. 3/8 बरोबर 3 गुणिले 2 8 गुणिले 2 बरोबर 6/16. 3 दुने 6 आणि 8 दुने 16 म्हणजे 3/8 चं रूपांतर आपण कशामध्ये केलेलं आहे, 6/16. अशा पद्धतीचं हे समछेद अपूर्णांकाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. आपण पुढचा प्रश्न पाहूया मुलांनो. अपूर्णांकांचा लहान मोठेपणा ठरवा. आता साहजिकच हा अभ्यास आपण केलेला आहे. अगदी सोपं उदाहरण आहे की जेव्हा छेद समान असतील तेव्हा आपण फक्त अंशामध्ये अंशाचं निरीक्षण करणार आहे आणि जो अंश मोठा असेल ते उत्तर नक्कीच मोठा असणार आहे. त्यामुळे अपूर्णांकांचा मोठेपणा बघताना आपण पाहणार आहोत उत्तर. बघा मुलांनो की 7 व 2/7 व 3/7 या दोन्ही अपूर्णांकांचा छेद किती आहेत, 7 आहे. हे समान छेद असलेले अपूर्णांक आहेत. त्यात 2 व 3 अंश दिलेला आहे. मग 3 मोठा आहे म्हणूनच 3/7 हा मोठा आहे 2/7 पेक्षा. अशा पद्धतीने हे गणित आपल्याला इथे सोडवून दिलेलं आहे मुलांनो. समजलं असेल तुम्हाला. नक्कीच आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न परत सेम अपूर्णांकांचा लहान मोठेपणा ठरवा असा आहे. 5/9 व 4/9. बघा
सेम अशाच पद्धतीचा आहे की छेद आपल्याला 9 दिलेला आहे आणि 5 व 4 अंशामध्ये 5 मोठा आहे, म्हणूनच 5/9 मोठा आहे 4/9 पेक्षा. नक्कीच हे गणित तुम्हाला समजलं असेल. बघा इथे उत्तरामध्ये जराशी चूक झालेली आहे, चुकून झालेलं आहे त्यांच्याकडून, त्यामुळे आपण इथे हे उत्तर बघा हे उत्तर चुकीचं आहे. 4/9 5/9 हे असं चिन्ह इथे हवं आहे. हे चुकून त्यांनी चिन्हांचा गोंधळ घातलेला आहे, पण ठीक आहे, आपल्याला उत्तर कळालेलं आहे मुलांनो. आपण पुढे जाऊया. बघा पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण 7 नंबरचा. खालील अपूर्णांकांचा लहान मोठेपणा ठरवा. सेम अशाच पद्धतीचा आहे. समछेद आपल्याला सारखे दिलेले आहे मुलांनो. अंशावरून आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचं. 3 व 2 यामध्ये 3 मोठा आहे मुलांनो, म्हणून हे उत्तर अगदी बरोबर आहे. बघा समजलंय तुम्हाला? नक्कीच आपण यात वेळ न घालवता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. पुढचा प्रश्न आहे, हे चिन्ह दिलेले आहेत लहान मोठ्यापणाचे, यापैकी योग्य चिन्ह चौकटीत लिहा. आता बघा मुलांनो, आतापर्यंतचे 3 उदाहरणं आपण समछेद अपूर्णांकाची पाहिले, बरोबर? की खाली समान छेद होता. आता इथे छेद वेगळे दिलेले आहेत मुलांनो. पहिला जो अपूर्णांक दिलेला आहे तो आहे मुलांना 5/6 व दुसरा अपूर्णांक मुलांना दिलेला आहे 1/8. तर यामध्ये आपल्याला काय करायचंय मुलांना? आम्ही नक्कीच आपण हे गणित सोडवलेले आहे, याचा अभ्यास केलेला आहे. आपण याचं उत्तर पाहूया आणि समजून घेऊया. बघा रीत दिलेली आहे 5/6 व 1/8 ची 5 गुणिले 8 व 6 गुणिले 8, तसेच 1 गुणिले 6 व 8 गुणिले 6. म्हणजेच आपल्याला छेद समान करून घ्यायचे आहेत, बरोबर? त्यासाठी 40 आलेला आहे. 5×8 40 आणि 6×8 48. त्यानंतर 6×1 आणि 8×6 म्हणजे 40/48 व 6/48 ही समछेद रूपे आहेत. आता या रूपांमध्ये आपल्याला कळालं असेल की 40/48 हे मोठे आहेत 6/48 पेक्षा, म्हणजेच 5/6 मोठा आहे 1/8 पेक्षा. अशा पद्धतीने हे शेवटचं उत्तर आलेलं आहे. नक्कीच तुम्हाला हे उत्तर समजलं असेल मुलांना. आपण पुढचा प्रश्न पाहूया. बघा परत तशाच पद्धतीचं उदाहरण दिलेलं आहे. लहान मोठे पणाचं जे चिन्ह आहे ते योग्य ठिकाणी आपल्याला चौकटीत द्यायचं आहे. अपूर्णांक आपल्याला दिलेला आहे मुलांना 2/5 व 1/6. तर नक्कीच मुलांना आपल्याला हे समजून घ्यायचं उत्तर. आपल्याला प्रथम छेद समान करायचे आहे. तर बघा 2/5 व 1/6 ची 2 गुणिले 6 आणि 5 गुणिले 6 म्हणजे खाली 6 ने गुणलेले आहे, म्हणून आपण वरतीही 6 ने गुणणार आहोत. व 1 गुणिले 5 व 6 गुणिले 5. बघा मुलांनो 6 गुणिले 5 आणि 5 गुणिले 6 छेद आपल्याला समान मिळणार आहे, म्हणजेच आपल्याला छेद मिळालेला आहे 30. बघा 12/30 व 5/30 ही समछेद रूपे आपण केलेली आहेत. त्यानंतर 12 व 5 मध्ये नक्कीच 12 मोठे आहेत मुलांनो, म्हणूनच 12/30 मोठा आहे 5/30 पेक्षा, म्हणजेच 2/5 मोठा आहे 1/6 पेक्षा. तर हे शेवटचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. नक्कीच मुलांना तुम्हाला हे समजलं असेल. आपण पुढचा प्रश्न पाहूया मुलांना. आपला आजचा शेवटचा प्रश्न असणार आहे. बघा खालीलपैकी प्रत्येक जोडीतील कोणते अपूर्णांक सममूल्य अपूर्णांक आहेत ते शोधायचे आहेत. आपल्याला जोड्या दिलेल्या आहेत मुलांना. पहिली जोडी आहे 1/3 व 2/4. दुसरी जोडी आहे 2/5 व 4/7. तर आपल्याला सममूल्य अपूर्णांक आहेत की नाही ते बघायचंय. उत्तर पाहूया मुलांना. बघा 1/3 व 2/4 या दुसऱ्या अपूर्णांकांचे अंश व छेद हे पहिल्या अपूर्णांकाचे अंश व छेद यांच्या दुप्पट म्हणजे समानपटीत आहे, म्हणून हे अपूर्णांक सममूल्य आहेत. बघा 1/3 व 2/4 हे दुसऱ्या अपूर्णांकाचे अंश व छेद हे पहिल्या अपूर्णांकाच्या अंश व छेद यांच्या दुप्पट म्हणजे समानपटीत आहे. त्यामुळे ते पहिली जी जोडी आहे ती काय आहे? सममूल्य अपूर्णांक आहे. आणि नक्कीच दुसरा अपूर्णांक जो दिलेला आहे, जी जोडी दिलेली आहे 2/5 व 4/7 हे सममूल्य अपूर्णांक नाहीत. नक्कीच हे गणित तुम्हाला समजलं असेल. उदाहरण कशा पद्धतीने आपल्याला दिलेलं होतं. तर या प्रश्न आणि उत्तर हा जो घटक आपण आज पाहिला, आज जो भाग पाहिला, त्यातून तुम्हाला नक्कीच
10 प्रश्नांची उत्तरं, प्रश्न आणि उत्तरं दोन्ही तुम्हाला समजली असतील. धन्यवाद.